संकटातून सुद्धा ताईनेच मला वाचवलं. ती मला म्हणाली, तू तू आता या गावात नको राहूस. आणि ती मला इथे या घरात घेऊन आली. पण ती खोटं बोलली माझ्याशी. ती म्हणाली की ती इथेच शेजारी राहते. मी तिच्यावर संशय नाही घेतला तेव्हा. तिच्यावर विश्वास ठेवला मी या घरात आले आणि पाहिलं तर इथे सगळं विचित्रच घडत होतं. माया वेदाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती. तोंडुगाड. वेदाला वाचवण्यासाठी आणि परिस्थितीमुळे आपलं लग्न झालं. आठवतंय तुम्हाला? लग्नात सुद्धा राधाताई म्हणून मी सतत उल्लेख करत होते. राधाताई तू इथेच आहेस का? राधाताई तू इथेच असेल तर ये ना बाहेर का? राधाताई. तेव्हा मला सत्य कळलं. राधा नावाची बाईच अंबिका आहे. ही अथर्वची पहिली बायको, तुमची सवड. स्वर्गवासी अंबिका अथर्व रामपुरे. तुमची पहिली पत्नी जी या जगातच नाही. हे समजल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मला काहीच समजत नव्हतं. मी ताईवर रागावले, तिला जाब विचारला. इतकं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलं? तेव्हा तिने मला सत्य सांगितलं. मी वेदाची आई आहे आणि मायाने माझा खून केला. वेदा जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत मी या घरातून नाही जाऊ शकत. तोपर्यंत अंबिका ताईच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. तिची मदत व्हावी म्हणून ती मला इथे घेऊन आली. त्याच वेळी तिने मला आणखीन एक सत्य सांगितलं. ती फक्त अंबिका नव्हती,